एसटी बस रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट। एसटी बस रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट, जणू त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट। एसटी बस रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट, जणू त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट। मला सांगा हे पुढारी काय घेतात विकत? गाडी सोबत ड्रायव्हर मिळतो, घरासोबत चाकर, आपल्या पैशावर आपला नेता फुकट खातो भाकर। त्याच्या फोनचं बिल सुद्धा आपण असतो भरत, त्याच्या फोनचं बिल सुद्धा आपण असतो भरत। जो केवळ एसीत बसून सह्या करतो ना, त्याच्यासाठी कुणीतरी उन्हात असतं मरत। जो केवळ एसीत बसून सह्या करतो त्याच्यासाठी कुणीतरी उन्हात असतं मरत। यांचा किती असतो तामझाम, यांच्यासाठी केलं जातं ट्रॅफिक सुद्धा जाम। यांचा किती असतो तामझाम, यांच्यासाठी केलं जातं ट्रॅफिक सुद्धा जाम। यांना कुठेही डायरेक्ट एंट्री बिलकुल नसते लाईन, आणि बाकी नागरिकांनी भरत राहायचे जिकडं तिकडं फाईन। यांना कुठेही डायरेक्ट एंट्री बिलकुल नसते लाईन, बाकी नागरिकांनी भरत राहायचे जिकडं तिकडं फाईन। मी म्हणतो ही नेत्याला अशी खास वागणूक कशासाठी द्यायची? मी म्हणतो ही नेत्याला अशी खास वागणूक कशासाठी द्यायची? त्यांनी स्वतःला एवढी स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी घ्यायची? यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप, यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप, तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ। यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप, तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ। बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलो पावली टेन्शन, यांना मात्र मिळत राहणार काडी लागेपर्यंत पेन्शन। बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलो पावली टेन्शन, यांना मात्र मिळत राहणार काडी लागेपर्यंत पेन्शन। इकडे विनाअनुदानित शाळेतला शिक्षक 10-15 वर्ष बिनपगारी शिकवतो, म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला। इकडे विनाअनुदानित शाळेतला शिक्षक 10-15 वर्ष बिनपगारी शिकवतो, म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला। तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली, तेव्हा जराही कशी वाटली नाही कुणाला। तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली, तेव्हा जराही कशी वाटली नाही कुणाला। इथं पिढ्या घडवणाऱ्यांचेच असे होत असतील हाल, तर मला सांगा देश घडवायला आणि देश वाचवायला शिक्षकांखेरीज आपल्याकडे दुसरी आहे कुठली ढाल? पण देशाचं कुणाला पडलंय? पण देशाचं कुणाला पडलंय? नुसतं पदांचा वापर करून स्वतःच भरत राहायचं घर। निवडून आल्यावर 5च वर्षात त्यांच्या संपत्तीचे मजले किती जातात वर। पण देशाचं कुणाला पडलंय? पण देशाचं कुणाला पडलंय? नुसतं पदांचा वापर करून स्वतःच भरत राहायचं घर। निवडून आल्यावर 5च वर्षात त्यांच्या संपत्तीचे मजले किती जातात वर। अशी सुरूच असते आपल्या डोळ्यां देखत लूट, बघा प्रोसेस कशी असते। नखावरची शाई जशी हळूहळू पुसते, अशी सुरूच असते आपल्या डोळ्यां देखत लूट, बघा प्रोसेस कशी असते। नखावरची शाई जशी हळूहळू पुसते। सत्ता बदल होतो, नख पहिल्यासारखी होतात। सत्ता बदल होतो, नख पहिल्यासारखी होतात। पुन्हा चीड येते, पुन्हा निवडणुका येतात, मग नवी माणसं हातावर नव्या तुरी देतात। होतात ईव्हीएम मध्ये घोटाळे, आता होतात ईव्हीएम मध्ये घोटाळे, म्हणून तर मतदान वेगळं होतं आणि निकाल वेगळे येतात। मग पुन्हा नवे गाजर, पुन्हा नवी स्वप्ने, मग पुन्हा नवे गाजर, पुन्हा नवी स्वप्ने। हमें क्या मिलता फिर वही दिन अपने। ज्या पतसंस्था, दूध संघ, कारखाने दिसतात, या सगळ्यांचे मालक मला सांगा कोण असतात? ज्या पतसंस्था, दूध संघ, कारखाने दिसतात, या सगळ्यांचे मालक मला सांगा कोण असतात? अहो म्हणून तर ही खोऱ्यानं पैसे ओढतात लोक, नाहीतर यांना कुठे असतं आपल्या एवढं डोकं। सर्रासपणे जवळजवळ सगळ्या टेंडर मध्ये यांची टक्केवारी ठरलेली, सर्रासपणे जवळजवळ सगळ्या टेंडर मध्ये यांची टक्केवारी ठरलेली, आणि आपली लोकशाही केविलवाणी या गिधाडांनी घेरलेली। एवढं सगळं गिळून सुद्धा, एवढं सगळं गिळून सुद्धा, सगळं मिळून सुद्धा सत्ता भोगायसाठी